बजरंग बली की जय हो. संत गोस्वामी तुलसीदास यांनी 16व्या शतकामध्ये हनुमान चालीसा याची निर्मिती केली आहे. हनुमान चालीसा श्लोक क्रमांक 1 ते 13 मराठी निरूपणासह. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बनरवो रघुवर बिमल जसू जो दायको फलचारी. याचा अर्थासाठी श्री गुरुदेवाच्या चरणधुळीने या मनाच्या आरशाला पवित्र करून प्रभू रामचंद्रांच्या निर्मळ असलेल्या यशाचे गुणगान करत आहोत की जे फल अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहेत. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहू मोही हरहू कलेश विकार. याचा अर्थ असा, हे मारुतीराया पवन कुमार, मी तुमची आठवण करतो. माझं बुद्धी आणि शरीर निर्बल असल्याचे आपणास माहीत आहे, म्हणून आपण मला शारीरिक बल, चांगली बुद्धी आणि ज्ञान देऊन माझ्यामध्ये असलेल्या दुःख व दोषाचे निवारण करावे. श्लोक क्रमांक 1. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहू लोक उजागर. मराठी अर्थ. बजरंग बली आपला विजय असो, आपले गुण आणि ज्ञान अथांग आहे. हे कपीश्वर आपला जय असो, आपली कीर्ती तिन्ही लोकात म्हणजेच पाताळ, भूलोक व स्वर्ग लोकात आहे. श्लोक क्रमांक 2. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. मराठी अर्थ. हे पवन कुमार अंजनीच्या मुला, ज्या विश्वात तुमच्यासारखे शक्तिमान कोणीही नाही. श्लोक क्रमांक 3. महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी. मराठी अर्थ. हे महाबली हनुमान, तुमच्यामध्ये असा विशेष पराक्रम आहे, आपण वाईट बुद्धी दूर करणारे आणि चांगली बुद्धी प्रदान करणारे आहात. श्लोक क्रमांक 4. कंचन बरण बिराज सुबेशा कानन कुंडल कुंचित केशा. मराठी अर्थ. आपला रंग सोनेरी असून आपण सुंदर कपडे परिधान केलेले आहे. आपल्या कानात कुंडल असून आपल्या कुरळ्या केसांमुळे शोभून दिसत आहात. श्लोक क्रमांक 5. हात ब्रज और ध्वजा विराजे कांदे मुंज जनेऊ साजे. मराठी अर्थ. हे महाहनुमान, आपल्या हातामध्ये ब्रज आणि ध्वजा आहे आणि आपल्या खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा वाढून दिसते. श्लोक क्रमांक 6. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. मराठी अर्थ. आपण भगवान शंकराचे महान अवतार आहात. आपल्या महान पराक्रमाचे व महान यशाची या संसारामध्ये वंदन होत आहे. श्लोक क्रमांक 7. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. मराठी अर्थ. आपण प्रचंड अशा विद्येचे ज्ञाते आहात. अत्यंत गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल होऊन प्रभू श्रीरामांचे कार्य करण्यास तुम्ही नेहमी तत्पर असता. श्लोक क्रमांक 8.
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. मराठी अर्थ. आपणास प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकण्यामध्ये रस आहे. प्रभू रामचंद्र, माता सीता व लक्ष्मण हे आपल्या हृदयामध्ये नेहमी वास करतात. श्लोक क्रमांक 9. सूक्ष्म रूप धरी सियई लिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. मराठी अर्थ. आपण आपले लहानात लहान रूप धारण करून माता सीतेला दाखविले आणि रौद्र रूप धारण करून लंकेचे दहन केले. श्लोक क्रमांक 10. भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. मराठी अर्थ. आपण अक्राळ विक्राळ रूप धारण करून राक्षसांचा संहार केला. तसेच प्रभू रामचंद्रांच्या आशा आकांक्षांना यश प्राप्त करून दिले. श्लोक क्रमांक 11. लाय संजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरसी ऊर लाये. मराठी अर्थ. आपण संजीवनी औषध आणून लक्ष्मणांचे प्राण वाचवले. त्यामुळे प्रभू रामचंद्र हे आनंदी होऊन आपणास त्यांनी आलिंगन दिले. श्लोक क्रमांक 12. रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम हम प्रिय भरत सम भाई. मराठी अर्थ. भगवान रामचंद्र यांनी आपली खूप स्तुती केली आणि प्रभू म्हणाले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावाप्रमाणे आहात. श्लोक क्रमांक 13. सहस्र बदन तुम्हारो जस गावे, अस कही श्रीपती कंठ लगावे. मराठी अर्थ. प्रभू रामचंद्र यांनी आपल्याला हे म्हणत हृदयाशी धरले, हे तुमचे प्राप्त केलेले यश हजार मुखांनी बोलल्या सारखे आहे.